मसाले आहेत हे सगळे आपण इथे रोस्ट करून घेणार आहोत। आता हे सर्व रोस्ट झालेले मसाले आपण मिक्सर बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आता आपण पूर्ण हे रोस्ट केलेले मसाले मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। थोडंसं पाणी टाकून अशा प्रकारे आपण मसाल्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। आपला मसाला या प्रकारे रेडी झालेला आहे। त्याचसोबत आपण कच्चा कांदा आणि कोथिंबीरची पेस्ट तयार करून घेणार आहोत। यामध्ये आता आपण टाकणार आहोत कच्चा कांदा आणि कोथिंबीरची पेस्ट। कांदा कच्चा असल्यामुळे ही पेस्ट चांगली लालसर परतून घ्यायची आहे। आपली पेस्ट छान लालसर झालेली आहे। आता आपण यात टाकणार आहोत थोडासा हिंग, आपण तयार केलेल्या मसाल्याची 2 चमचे पेस्ट। आता या आपल्या पेस्टने छान तेल सोडणंही चालू केलेलं आहे। आता यात आपण टाकणार आहोत लाल तिखट। तिखट हे तुमच्या चवीनुसार टाकावे, कारण यामध्ये आधीच आपण मसाल्यामध्ये तेजा मिरची व बेडगी मिरचीचा वापर केलेला आहे। त्यानंतर हळद आणि धनिया पावडर। आता आपण या मसाल्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटोची प्युरी। छान असं मिक्स करून घेणार आहोत। आपण आता चवीनुसार मीठ टाकणार आहोत। थोडीशी साखरेची चिमट टाकून छान या ग्रेव्हीला आपण तेल सुटेपर्यंत परतणार आहोत। आपली ग्रेव्ही रेडी होईपर्यंत तेल ठेवून हे 4 काप केलेले छोटे छोटे जे वांगे आहेत ते आपण या कढईमध्ये ठेवणार आहोत। यावर झाकण ठेवून या वांग्यांना छान एक वाफ काढून घेऊ। आपली ग्रेव्ही ही छान प्रकारे तयार झालेली आहे आणि आपल्या वांग्यांनाही एक वाफ आलेली आहे। चला वांगी आपण या ग्रेव्हीमध्ये सोडूया। आता या वांग्यांना या ग्रेव्हीमध्ये छानशी वाफ काढून घेऊया। ग्रेव्ही जास्त घट्ट वाटत असेल तर त्यात आपण थोडंसं पाणी ॲड करू शकतो। कशी झाली भाजी?